नमस्कार माता भगिनींनो, तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत एक धक्कादायक बातमी तुमच्यासाठी आलेली आहे। ते जाणून घेण्यासाठी अगोदर हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। लाडक्या बहिणींना आता अखेरची संधी देण्यात आली आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी करण्याच्या मुदतीमध्ये योग्य ती कागदपत्र सादर करू न शकलेल्या लाडक्या बहिणींना जिल्ह्याच्या महिला विकास विभागामध्ये कागदपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे। या योजनेतील मार्च आणि एप्रिलचं अनुदान मागच्या आठवड्यामध्ये बुधवारपासून द्यायला सुरुवात झालेली आहे। आता एप्रिल अखेर राज्यामध्ये 1,77,00,000 लाडक्या बहिणी या पात्र ठरलेल्या आहेत। ऑनलाईन ई-केवायसी ऐवजी जिल्हा महिला विकास विभागामध्ये कागदपत्र सादर करण्याची मुभा सरकारनं आता दिलेली आहे। मुदत संपल्यामुळे ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहिली आहे त्यांना जिल्हा महिला विकास विभागात कोणतेही कागदपत्र सादर करता येणार नाही। याबाबतचे कोणतेही निर्देश सरकारने दिले नाहीत। राज्यात आतापर्यंत 1,77,00,000 बहिणी या योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत। दरम्यान 30 एप्रिल नंतर महिला विकास विभागात कागदपत्र सादर करता येणार नाही अशी चर्चा होती। मात्र याबाबत सरकारने आता स्पष्टीकरण देत असा कोणताही निर्णय झाला नाहीये हे स्पष्ट केलंय। ताई, लाडक्या बहिणी संदर्भात वेगवेगळे प्रश्न निर्माण सुरू झालेले आहेत। जे ई-केवायसी करू शकलेले नाही त्यांना पुन्हा एकदा काही संधी देण्यात येणार आहे का? काय नेमकी सध्या स्थिती आहे सरकारची? खरं तर ई-केवायसीची सुरुवात ही गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून साधारणपणे सुरू झाली। 31 डिसेंबरपर्यंत शेवटची मुदत ही ई-केवायसीसाठी देण्यात आलेली होती। जे पुरुष आहेत 12 का 12.5 हजार ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतलेला होता, तर त्या संदर्भामध्ये ते जी रक्कम आहे ती शासनाच्या तिजोरीमध्ये परत वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय आहे। तो शासन स्तरावर आम्ही प्रस्तावित केलेला आहे आणि त्याला मान्यता मिळाल्यानंतर ती प्रक्रिया सुरू। पहिला व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहिलेला होता। त्यामध्ये म्हटलेलं होतं की ज्या महिलांची ई-केवायसी पूर्ण झाली नव्हती कागदपत्र अभावी, ते आता आपली ई-केवायसी जी आहे महिला बाल विकासच्या ऑफिसमध्ये जाऊन करू शकतात। तर दुसरा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। तर या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे की शासनामार्फत कुठल्याही प्रकारचा जी-आर काढलेला नाहीये, कुठल्याही प्रकारचा परिपत्र या ठिकाणी काढलेला नाहीये आणि महिला बाल विकास मंत्री अतिशय तटकरे मॅडमनी पण सांगितलेलं आहे अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला नाहीये। तुमची जी ई-केवायसी मुदत होती ते आता संपलेली आहे। 31 डिसेंबर तुमची ई-केवायसीची शेवटची संधी होती। आता तुम्हाला या ठिकाणी पुन्हा ई-केवायसी करता येणार नाही। तुम्हाला आपले जे डॉक्युमेंट्स आहे ते महिला बाल विकासच्या ऑफिसमध्ये जाऊन जमा करता येणार नाही आपली ई-केवायसी करण्यासाठी। हे एक बातमी महिलांसाठी आहे, कारण काल त्यांना असं वाटत होतं की आपण ई-केवायसी केली नाही, त्यांना आपल्याला एक संधी दिला जाणार आहे आपली ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी डायरेक्ट महिला बाल विकासच्या ऑफिसमध्ये जाऊन कागदपत्र जमा करण्याची। ठीक, अशा प्रकारचा निर्णय सरकारने घेतलेला नाही आणि महिला बाल विकास मंत्री यांनी पण कुठल्याही प्रकारची माहिती याबाबत दिलेली नाहीये। तर हे स्पष्ट झालेलं आहे अशा प्रकारची कुठलीही संधी तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही पुन्हा ई-केवायसी करण्यासाठी। कारण महिलांना बऱ्याचशा महिला ज्या आपली ई-केवायसी करण्यासाठी महिला बाल विकासच्या ऑफिसमध्ये जात आहे, तर पुन्हा ई-केवायसी बाबतचा कुठल्याही प्रकारचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला नाहीये। ठीक आहे, तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।